रे चरण सदाचे त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वाधि साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जया संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वर 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 संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी काही निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा आणि कीर्तन रूपी सेवेचं निमित्त आपल्यामधून 1 वर्षापूर्वी गेलेल्या कैलासवासी सौभाग्यवती छबूबाई शिवराम भोसले आणि यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा त्यांचे पती शिवराम बळवंतराव भोसले त्याचबरोबर मुलगा प्रदीप शिवराम भोसले मुलगी छाया आबासाहेब बापकर वंदना प्रदीप भोसले सुनबाई आणि नातवंडे सर्व भोसले कुटुंबीय तरडोली समस्त ग्रामस्थ तरडोली यांच्या वतीनं ही कीर्तन रूपी सेवेचं आयोजन या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे। त्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाचे जगद्गुरु असणारे संत तुकोबाराय आहेत ज्यांचा हा अभंग आहे। अभंगामध्ये तुलना केलेली आहे
आणि ती तुकोबरायांनी केलेली आहे. तुकोबरायांचा अधिकार आपल्याला मार्गदर्शन करण्याचा आहेच. कारण तुकाराम तुकाराम अभंग तुकोबरायांचा उपमा आणि उपमेय. अभंगामध्ये उपमा आणि उपमेय हे दोन आहेत. उपमेय कोण आहेत? संत आहेत. त्यांना जरी नाही समजलं तरी तुमच्यासाठी. हा कुणाची उपमा दिली? संतांना आईची उपमा दिली. मग उपमा आणि उपमेय कळलं आता तुम्हाला? हा, ज्या वेळेस उपमा देण्यासाठी काहीच सापडत नाही, संतांना उपमा द्यावी, आपण कुणाची द्यावी? कारण संतासारखे संतच आहेत. सूर्याला उपमा कुणाची देणार तुम्ही? सूर्याला प्रवीण महाराज कुणाची उपमा देणार? हा बघा, समुद्राला उपमा कशी देणार? समुद्र किती मोठा? समुद्र एवढाच. सूर्य किती मोठा? सूर्य एवढाच. त्याला उपमा नाही. तशी संताला उपमा नाही. संत हे कशासारखे? संत कशासारखे? संतासारखे. पण संत समजायला अर्ध संत व्हावा लागत आहे. विठाला विठाला उपमा कशाची द्यावी? संतांना सापडा ना काही. उग हंसाला बगड्याची उपमा देऊन जुळल का? हंस कसा म्हणजे बगड्यावाले. आता बगड्याची त्याची तुलना होऊ शकत नाही. बको धवला हंसो धवला. हंस बी पांढरा आहे बगडा बी पांढरा आहे म्हणून काय उपमा होती का? उपमाच होत नाही. कारण क्षीर नीर विवेके तू. क्षीर नीर विवेके तू. क्षीर म्हणजे काय? काय मासाळबा? क्षीर म्हणजे शिरा. नीर म्हणजे निरा नाही. क्षीर म्हणजे दूध.
नीर म्हणजे पाणी. दूध आणि पाणी वेगळं करण्याची जी कला आहे ती हंसात आहे, बगड्यात नाही. तसं संताची उपमा देण्यासाठी उपमेय काहीही नाही. कशाची उपमा द्यावी? कशाची उपमा? कशाची उपमा द्यावी? संतांचा अनुभव संततेच जाणती. संतांचा अनुभव संततेच जाणती. संततेच जाणती. संततेच जाणती. संतांचा अनुभव संततेच जाणती. भक्तांचा अनुभव भक्ततेच जाणती. संतांना उपमा कशाचीही बसत नाही. पार देवाची उपमा दिली संतांना तरी बी बसत नाही. देवाची सुद्धा नाही. देवाची उपमा दिली काही नाही संतांना. नाही देवाची नाही बसत. का नाही बसत? देव काय भक्ताच्या उद्धारासाठी येत नाही. देव काय भक्ताच्या उद्धारासाठी येत नाही. आणि तो काय भक्ता उपकार करीत आणि केला तरी येशी देवा देशी ऐसा अससी उदार. येशी देवा देशी ऐसा अससी उदार. देवा देशी ऐसा अससी उदार. येशी देवा देशी ऐसा अससी उदार. काय म्हणू देवा तुझे कृपणाचे दार. कोणीच नाही. पुन्हा एवढा देवा एवढा लय चेंगूट. बळीराजाला पाताळाचं राज्य दिलं पण आधी मुंडक्यावर पाय दिला त्याच्या. बळीराजाला काय दिलं बघा देवाने काय दिलं. पाताळाचं राज्य दिलं त्याला पण काय केलं आधी त्याच्या मुंडक्यावर पाय दिला आणि मारला त्याला आणि पाताळात नेऊन कोंबला आणि मग राज्य दिलं. काय उपयोग तुझा चेंगट्या? कुणाला देवानी काय दिलं तरी तो आधी घेतो मग देतो. त्याचा व्यवहारच तसा आहे. संताला उपमा देवाची बसू शकत नाही. हा बिलकुल नाही. संत असे नाहीत. देवानं आजपर्यंत ज्या भक्ताला काही दिलं मला सांगा, काही घेतल्याशिवाय दिलं का? काहीतरी घेतलं मग दिलं. आता तुळशीला मान दिला आपल्या दाराचा. दारात सगळ्याच्या तुळस आहे ना, पण तिच्याकडून आधी पातिव्रत्य हिसकावून घेतलं. कोण होती ती? वृंदा होती. कुणाची बायको होती? जालिंदर राक्षसाची बायको होती ती. कोण? वृंदा. आणि तो काय मराना? कोण? जालिंदर राक्षस. काय मराना? तर का मराना तर म्हणले त्याची बायको लय पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्य हरण होस्तवर हे काय मारणार नाही. मग देवाने तिचं पातिव्रत्य हरण केलं आणि तवा तिला सगळ्याच्या दारात तुळशीचा मान दिला. अशी कथा आहे.
म्हणजे देव काय आहे डोकेबाज, देव काय उदाहरण आहे, कृपण आहे, कृपण. कृपण कळतो का, चेंगूट म्हणतात त्याला आपल्या भाषेमध्ये. तर देवाची उपमा संताला कशी बसत हो, संताला बसू शकते का, नाही नाही. संत कसे म्हणले देवासारखे, हा देवासारखे नाही संत. मग संत कशासारखे, संतांसारखे संत, दुसरी उपमाच नाही. बऱ्याच दिवस डोकं खाजीत बसले तुकोबा यायला, कुणाची उपमा द्या बाबा संतांना. उपमा काय बसा, कुणाची द्या काय उपयोग नाही त्याचा, झाडाची द्या तरी उपयोग नाही, कुणाचीच उपमा बसाना. मग एक गोष्ट शोधून काढली तुकोबरायांनी, संत कशासारखे असतात, आईसारखे असतात. कशासारखे असतात, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. शोधून काढली बर का. आता उपमा काय फिट बसत नाही, तरी सुद्धा काही थोडंफार करेक्शन केलं तर फिट बसल, तशी बसणार नाही. कारण आईचं फक्त आपल्याच लेकरावर प्रेम असते, आईचं फक्त कुणावर प्रेम असते, आपल्याच लेकरावर प्रेम असते. पण संत अवतार तुम्हा दया करा, अवतार उद्धराया जन. संतात आणि आईत फरक आहे. काय फरक आहे बघा, संत आले आईला यावं लागलं, संत आले येथे उपकारासाठी आले घर जावई पोटी, आले घर जावई पोटी, आले घर जावई पोटी, उपकारासाठी आले घर जावई पोटी, आले घर जावई पोटी, आले घर जावई पोटी, उपकारासाठी संतात काय फरक आहे प्रवीण महाराज? काय संत आले आणि आईला यावं लागलं, हा फरक. संत स्वतंत्रता आणि आई परतंत्रता. संत स्वतंत्र आहे, ते आले आणि आईला
यावं लागलं, हा फरक आहे. दुसरं, संतांना हित माहित आहे पण आईला हित माहित असेलच असं नाही. आणि ज्या आईला हित माहित आहे त्या आईचं प्रमाण किंवा त्या आईची उपमा संतांना देता येते. काय म्हणलं मी? कोणत्या आईची उपमा आहे? ज्या आईला आपलं हित माहित आहे तीच पोराचं हित करू शकते ना. म्हणून जी आई आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहे तिचंच प्रमाण संतांना उपमा देऊ शकतो, नाही तर नाही. कोणत्या बी आईची नाही. एक तर पहिली गोष्ट, आई कुणाला म्हणायचं? जी सर्वाव प्रेम करते ती आई. संत सर्वाव प्रेम करतात ना, का संत फक्त आपल्याच पोरावर प्रेम करतात? संत सर्वाव प्रेम करतात. मग पहिली गोष्ट, आईत कोणती गोष्ट पाहिजे? तिनं सर्वाव प्रेम केलं पाहिजे. आपल्या लेकरासारखंच दुसऱ्याचं बी लेकरू धरलं पाहिजे. नाही तर आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ती आई नाही होऊ शकत, है ना. जसं मासाळभाऊ आहेत, गौरवभाऊ आहेत, प्रवीणभाऊ आहेत, या तिघांना मी समान जीव लावतो का वायली वायली जीव लावतो? मग आईत समभावना पाहिजे का नाही पाहिजे? मग ज्या आईत पहिली गोष्ट समभावना आहे ती आई. ज्या आईला आपलं हित माहित आहे ती आई संताच्या उपमेला बसल, तोवर नाही बसणार. पहिली गोष्ट, आईला स्वतंत्र व्हावं लागेल. पहिली गोष्ट काय व्हावं लागेल? स्वतंत्र व्हावं लागेल. जर संताच्या उपमेला बसायचं असेल आईला तर. स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्र कशाला म्हणतात? जिवंतपणे जे मुक्त झालं त्याला स्वतंत्र म्हणतात. काय? कशाला स्वतंत्र म्हणायचं प्रवीण बुवा? मग आई कसली पाहिजे? पहिली गोष्ट स्वतंत्र पाहिजे. दुसरी गोष्ट तिच्यात समभावना पाहिजे. समभावना म्हणजे दया करणे जे पुत्राशी, तेची दासानी दासी, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दासी. आईनं भेद नाही केला पाहिजे, जसं संत भेद करत नाहीत. मग आईनं भेद जर केला तर ती संताच्या उपमेला बसू शकत नाही. मग संत आईमध्ये काय पाहिजे? पहिली गोष्ट स्वतंत्रता पाहिजे, दुसरी गोष्ट अभेद दृष्टी पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ती आपल्या हिताच्या ठिकाणी जागी पाहिजे. आता आईलाच हित कळलं नाही तर ती लेकराचं काय हित करणार? लेकराचं हित कशात आहे? 2 एकर जमीन घेऊन ठेवण्यात आहे. आयाओ, लेकराचं हित कशात आहे? 2 एकर जमीन घेण्यात आहे, 1 लाखाचं 10 लाख करण्यात आहे. हो, कशात आहे लेकराचं हित? त्याला चांगलं खाऊ पिऊ घालण्यात आहे, पैलवान करण्यात आहे. मग आधी आईला कळलं पाहिजे हित कशात आहे. गोष्ट हित एकाच गोष्टीत आहे. कशात? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. ती मुक्त झालेली पाहिजे, जिवंतपणे. दुसरी गोष्ट, आईच्या ठिकाणी समबुद्धी पाहिजे.
सगळ्यामध्ये नारायण पाहण्याची कला पाहिजे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. आलं लक्षात. आणि तिसरी गोष्ट आईमध्ये काय पाहिजे? आता सांगितलं ना गाढ भाऊ, आईला स्वतःच हित माहिती पाहिजे. जी आई स्वतःच हितच माहित नाही ती काय लेकराचं हित करणार सांगा बरं मला तुम्ही. जी आई बिड्यावडी ती लेकराला काय सांगणार दुसरं? जी आई मिस्त्रीला आहे ती लेकराला काय सांगणार? आणि जिच्या गळ्यात माळ नाही ती काय लेकराचं हित सांगणार सांगा बरं मला तुम्ही. ज्यांनी गुरुच केला नाही जी आईनी तिला काय हित कळणार? डोंबलं. अरे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. 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 आणि नाम विसरला गाढव कुंभारात झाला. 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 गुरु करा रे गुरु करा. गुरु करा रे गुरु करा. गुरु करा. चुकवा 84चा फेरा. 84चा फेरा. चुकवा 84चा फेरा. 84चा फेरा. नाही गेला त्याचा जन्म वाया गेला. नाही गेला त्याचा जन्म वाया गेला. हरी नाम विसरला गाढव कुंभारात झाला. हरी नाम विसरला गाढव कुंभारात झाला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि अशी आई जिने गुरुच केला नाही तिला काय हित कळायचं? डोंबलं. मी खरं बोलतो हा, कुणाला राग आला तर आला. आपल्याला काही देणं घेणं नाही. आपला काय कोणाच्या बांधाला बांध नाही. आपण खरं सांगून निघून जाणार. तुम्ही शिव्या दिल्या तर द्या, पर ते तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी खरं बोलणार. जो बाप आपल्या हिताच्या ठिकाणी जागा नाही तो काय पोराचं हित करणार? आणि जी आई आपल्या हिताच्या ठिकाणी जागी नाही ती काय पोराचं हित करणार? आणि जिने गुरुच केला नाही तिला काय हित करणार? डोंबलं. ज्याने गुरु केला नाही ती जिवंतपणी मुक्त होऊ शकत नाही. जिने गुरु केला नाही ती सगळ्या प्रेम करू शकत नाही. आणि जिने गुरु केला नाही त्याला हित बी काय करणार? डोंबलं. आणि तुकाराम महाराज आईची उपमा संतांना देतात, पण कोणत्या आईची? जी आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहे आणि लेकराचं बी हित करू शकते. त्या आईची उपमा. जी आपल्या लेकरावरच नाही साऱ्या लेकरावर प्रेम करू शकते त्या आईची उपमा. आणि जी जिवंतपणी मुक्त झालेली आहे त्या आईची उपमा संतांना आहे. कोणत्या बी आईची नाही. तुम्ही म्हणता कोणत्या बी आईची आहे का? हा, कोणत्या बी आईची नाही. तिला आईच म्हणता येत नाही. आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचं जिथं मिलन जात तिला आई म्हणतात. आ ई. जिच्या आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन झालं म्हणजे जीवाशिवाचं मिलन झालं तिला आई म्हणतात. लक्षात घेते का? तुमच्या लक्षात बसतंय का? कुणाला आई म्हणतात? हा, जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं त्याला आई म्हणतात. आणि तीच आई सगळ्या प्रेम करू शकते. तीच आई सगळ्याचं हित करू शकते. आणि तीच आई जिवंतपणे मुक्त होऊ शकते. मासाळ बुवा. आणि मग ती आपल्या लेकराचं हित करू शकते. आता ह्या आईलाच कळालं हित कशात येते ती काय करायची लेकराचं हित. त्या दिवशी एक पोरग माझ्यापाशी येऊन बसलं. बाबा मला माळ घालायची. तो पळू पळू आई आली मागून. म्हणली बाबा त्याला नका घालू माळ. म्हणलं का ग? म्हणली त्याचं खायचं प्यायचं दिवाजन. म्हणलं सांटाळणी. आडवी आली ग, आडवी आली. देवाला आडवी आली. कैकईच्या पोटची ग तू. माझ्या काशी बघत बघ. म्हणलं मी ना खात तुला. मी का खातो तुला?
लेकराच्या हिताच्या ठिकाणी आडवी आली ती कोण? कैकई. तिने नाहीच रामाक जाऊन दिला भरताला, म्हणली माझ्या पार्टीत ये. हा, पण त्यो गडी बिचारा बरा होता, त्याला हित कळलेलं होतं, तो रामाच्या पार्टीत गेला. पोरग म्हणलं आईचीच का, आईचं नका ऐकू बाबा, काय घालाच मला माल, मी टाकली घालू. म्हणलं बस बोंबलत जातात. ही काय आई म्हणावीला? अरे आई कोण? आपल्या लेकराचं हित कशात आहे? 10 कोटी रुपये कमवून ठेवण्यात लेकराचं हित आहे का? अरे 10 कोटी कमवून ठेवलं तर ते पियायला लागन, पैसे घालवाव कुठं कळायचं नाही त्याला. मग ती काय करीन? चौफुल्या तमाशाला जाईन, दारू पेईन डाब्याव जाऊन, गुटखा खाऊन दाताचं वाटुळ करीन. पैसे कमवून लई ठेवल्या होती बावळ होईन ना. मग पैसे कमवून ठेवायचं काय, त्याला संस्कार लावायचं. आता ही माझ्या काय हे सगळे आई बापाने आणून टाकल्यात, पण यांच्या काहींच्या आयांच्याच गळ्यात माळा नाही. तेव्हा मी आल्यावर ताणतो धरून एकाला, पण काय ती तेवढ्या पुरती आपली हसत येतात निघून जातात. काय करावं त्यांना? काय मातीत घालावा निहून? अरे तुझं हित करणं आधी, मग लेकराचं हित होईल ना. त्याला आई म्हणतात ना, कारण तुकोबर आहे म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात. गुरुजी बतकावलं एक दिवस त्याच्या बापावराने. मग खरं सांगा, त्या गुरुजीने आयुष्यभर पोरांची हित केली का गुरुजीलाच हित कळलं नाही? मी थोडा खरं बोलणारा माणूस. कळलं हित? आता तुमच्या पोराचं हित तुम्ही करणार बरोबर ना, पण आधी तुम्हाला हित तर कळलं पाहिजे का नाही? तुम्हाला कळलं का कशात हित आहे आपलं? मग तुम्ही काय पोराचं हित करणार? पोरग होतंय बावळं बायको माग, आणि त्या आई बापातूनच वाहिली राहते. आणि पुन्हा म्हणायचं बाबा याला काही संस्कार आहेत का नाही? तुम्ही काय केलं? तुम्ही निश्चित आई बाप झाला का नावाला? का नाही झालं? संस्कार तुम्ही लावलं नाही, तुम्ही चुकीचं वागला, पोरग चुकीत गेलं. कारण तुम्हाला तुमचं हित कळलं नाही, आयांना आयाचं हित कळलं नाही, ती काय पोराला संस्कार लागायचे? बरोबर? ही पद्धत आहे. 3 आया सांगितल्या शास्त्रामध्ये. साधू संतांनी 3 आयाचं वर्णन केलं. पहिली आई आहे मदालसा. काय नाव आहे तिचं? मदालसा राणी. तिला म्हणतात 50 मुलं झाली असं म्हणतात बुवा. मी म्हणतो 5च धरा, जाऊ द्या 50च.
म्हणजे आपल्या हिशोबात धरा 50 म्हणलं आपल्या बाया आता त्यानं नाही होणार 50 वर्ष कुणाला मुलं होत असतात का तर 5च धरा आपलं जाऊ द्या पण 4 पोराला तिने अनुग्रह दिला कारण तिने गुरुचा बोध घेतला होता काय घेतलं होतं तिनं हित कशाला बनतात सद्गुरूचा बोध जोपर्यंत मिळत नाही तोवर आपल्या जीवनाचं हित कशात हे कळत नाही ज्ञानांजन एक वेळा डोळा मेरा दुःख गेले फिटले भांते पडळ मेरा दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ हे गुरु निवृत्ती राये मार्ग जावेला स्वबळ श्री गुरु निवृत्ती राये मार्ग जावेला बाप रखुमादेवी वाळो विठ्ठल दिनाचा दयाळो बाप रखुमादेवी वाळो विठ्ठल दिनाचा बाप रखुमादेवी वाळो विठ्ठल दिनाचा दयाळो बाप रखुमादेवी वाळो विठ्ठल दिनाचा दयाळो धर्मदा गोसले माता जय बाप आदळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी ज्ञानांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरुदेव वृत्तीराये मार्ग दाविला स्वज्वळ कोण मार्ग दावणारा पाहिजे मार्ग दावणी गेले आजे सद्गुरूनं ज्ञान दृष्टी दिली मदला सरानीला कोणची दृष्टी दिली हो तुम्हाला ज्ञानदृष्टी नसेल तर तुम्हाला संताची भूमिका समजणार नाही जिला सद्गुरूचं ज्ञान मिळालं नाही ती आई संत कशी होईल ज्या आईला संताचं ज्ञान मिळालं म्हणजे तिसरा डोळा आपल्याला ही 2 डोळे आहेत ना हे 2 डोळ्यांनी जे दिसतंय ना सगळं मिथ्या आहे तिसरा डोळा ज्या आईला मिळाला तीच लेकराचं हित करू शकते मधला साराणीला तिसरा डोळा मिळाला 5 लेकरांना बोध केला किती 6व्या लेकराला बोध करायला लागली डोक्यावर हात ठेवणार तेवढ्यात राजा पळू पळू आला म्हणली 4 जण तो जोगी केल्यात किती 4 पोरं तो योगी केली जोगी केली जंगलात गेली ऋषी मुनी झाली हे राज्य सांभाळायला कुणीतरी ठेवशील का नाही त्याला अनुग्रह देऊन दिला नाही राजानी
पण वानप्रस्थाला जाताना आईचा हात धरला लेकरांनी. आई सगळ्याचं हित केलं. मी जंगलात जातो तेव्हा माझं भाऊ मला भेटत आहेत. किती आनंद आहे, समाधीचा आनंद भोगतात. आणि मला तो ह्या संसारात दुःख भोगायला ठेवलं वय. कारण संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र. मला संसारात घातलं. आता आईबाप काय करतात, जन्माला घाली त्या, लहानाचं मोठं करी द्या आणि त्याच्यात लग्न लावून बस कणत. मला सांगा कोणत्या बापाला सुख लागलं संसारात? तुम्हाला लागलं का? लागलं? मग कशाला पोराचं लग्न लावत्या भानगडीत पडता? आणि बाबा लोक काय म्हणतात, मग लोकांसाठी चाललंय वे तो खेळ सगळा. पोराचं हित माहित नाही आणि लग्न का करायचं पोराचं आणि पुरीचं? लोक काय म्हणतात? अरे जिंदगी भर हम इन दो बातों में उलझ जाते. लोग क्या कहेंगे, लोग क्या कहेंगे, लोग क्या कहेंगे. अरे वो कहेंगे सो कहेंगे, मर जाएंगे ना. तू कशाला डोकं चालवतो? पण रीत आली समाजाची. पोराला जन्म द्यायचा, लहानाचा मोठा करायचा, कुठंतरी नोकरीला लावायचा, गुलाम बनवायचा. काय बनवायचा? नोकरीला लावता म्हणजे तुम्ही काय त्याला राजा बनवता काय? मग गुलाम. 25,000 25,000 गुलाम बनवला. मी माझ्या पोराला सांगितलं, माझ्या पोरग म्हणायचे डॉक्टर व्हायचे. म्हणलं डॉक्टर बिक्टर काय व्हायचं नाही. माझं पाय काय तो बाप दाबणार काय? तुला जन्माला घातलाय कशासाठी? लहानाचा मोठा केला कशासाठी? माझं पाय दाब. तिकडं कुणाची गुलामगिरी करायला चालला का? अजिबात नाही जुळणार. मग म्हणलं माझ्या पोटा पाण्यात मी बघतो काय करायचं ती. मी काय बांगड्या भरल्यात काय म्हणलं. पोराला नोकरी बिकरी नाही. मी पोराला शिकवलंच नाही. शाळा बाहेरून शिक म्हणलं. ते ग्रॅज्युएशन झालं. आता भागवताचारी पाय दाबीत काय करीत? हा दररोज 2 आहेत मला. दोघं कीर्तन करायचे. दोन्ही सुना बी कीर्तन करायचे, दोन्ही पोरं बी कीर्तन करायचे, माझी बायको बी कीर्तन करायची. हो. पोरग कुणासाठी जन्माला घातले आपण? लोकाचा गुलाम व्हायला. मग साहेब आला की अटेन्शन, आणि बाप आला की येऊन अरे काय 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 तरा झाली. असलं नाही पाहिजे. हितच कळलं नाही. पोरग म्हणलं आई अगं सगळी आनंद भोगतात आणि मला ह्या संसाराच्या दुःखात आणून टाकलं. माझं हित कर काहीतरी, मला तसा बोध दे. म्हणले योग तुझ्या बापाने मला काय बोध देऊन दिला नाही, पण तुझ्या गळ्यात योग ताईत बांधलेला आहे. ज्या दिवशी या संसारात तुला सगळं दुःख वाटेल त्यावेळेस तो ताईत उघड, त्याच्यात एक चिठ्ठी आहे आणि त्याच्यात मी तुला बोध करून ठेवलेला आहे. बघा आई, कुणाला आई म्हणतात? वानप्रस्थाला निघाली, वानप्रस्थाला, तरी पोराचं हित कशात आहे? ताईतात चिठ्ठी घालून ठेवली. त्याला आई म्हणावा. दुसरी आई सांगितली मैनावती. तुम्ही नाव ऐकून असाल, नवनाथ ऐकला असेल तर कळल. आता आमच्या बाया कायच्या नवनाथ ऐकत्या, त्यांचा नाद दररोजच येतोय डुलत. ह्यांना कायचा नवनाथ? त्यांचा नाद बिसूत पडलात. काय चालय काय? मला एक जण त्या दिवशी विचारते, बाबा ही दररोजच पिऊन येते आणि त्रास देते, काय करू? जा पळून, जा पळून. आणि बाया माग कसं व्हायचं? मग मग नाद. पळून जा चाव, त्या दिवशी सुधरण. तो म्हणलं कसा पिऊन येतोय बघू. आणि गेली ना निघून माहेराला. लेक होती माझी, गेली बाहेराला निघून. लेक म्हणजे मला लेक नाही पोटची, पण अशा लेकीला येत 9,000 लेकी येत. आता गेला थारवल्यावर बसला, बायको गेली माहेराला, मग याला कुठे दम निघतोय?
हा गेला ज्युनियर होती त्याच्या थारुळ्यावर बसला असा डोकून बघायचा. बायको ती घरातून बाहेर आली, अशी वस्ती होती, घरातून बाहेर आली का असा डोकून बघायचा. आणि माणसं घरातून बाहेर आली दुसरी दडून बसायचा. बायकोनी बघितला पण बायकोनी ववच दिली नाही त्याला. मला फोन करून विचारलं, बाबा आता काय करू पुढं? म्हणलं थांब तू, तसंच थांब. 2 दिवस थारुळ्या बसून होत ती. किती कुठून भाकरी बांधून आणल्या त्या का बिस्किटचं पुढं आणलं होतं काय नू खात होत ती. आणि मग 3ऱ्या दिवशी म्हणली, बाबा लईच कस तरी सुकल्यावानी झालाय गडी. म्हणलं हो माझं ऐकायचे का त्याचं ऐकायचे? थांब जरा तू. आणि मग पडूच आला आणि पायावर पडला बायकोच्या. म्हणला आता प्यायचो नाही, चल. दिलीन सोडून. बघा आता काय माझ्याकडे आयडिया वाकडं बट केल्याशिवाय तूप निघत नाही. 10 रुपयाला ना म्हणली, आता पुन्हा गेल्या येणारच नाही. थारुळ्यावर बसला तर इरीत टाकून देईन तुला हातपाय बांधून. कळलं तुम्हाला? आयडिया दुसरी जाऊ द्या. ती आपला विषय कुठून निघाला होता? हा महिना होती. वा वा ही पोरांगाशी मे चांगलं लागत मी तवा जुळत. हा मग कीर्तनकार होणार पुढं. तर मैनावती दुसरी राणी आहे. कुणाची आई? गौऱ्या कुणाची रे आई? गोपीचंदाची आई. हा आईला गडी लय हुशारी तर का. गोपीचंद राजाची आई मैनावती. आता मैनावतीने केला गुरु. गबाई मी गुरु केला गोटीचा. गबाई मी गुरु केला गोटीचा. गबाई मी केला गोटीचा. गबाई मी गुरु केला गोटीचा. अनुभव आला मला स्वरूपाचा. आता स्वरूप म्हणजे काय फोडून सांगायला टाइम नाही मला, पण आपल्याच हृदयामध्ये आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचा अनुभव सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला येतो. अशी मैनावती आई आणि गुरु केले कुणाला? जालिंदरनाथाला. गोटीचा गुरु मी केलाय, तिचा नव्हता. तिचा गुरु कोण? जालिंदरनाथ. आणि गुरु केला, स्वरूपाचा अनुभव आला आणि संसार मिथ्या वाटायला लागला. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही पोटे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही पोटे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोणे पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शोणे पाठी लागले ओढाळ. गवाना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. गवाना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म
मी उच्चारी मैनावती राणीला खरं कळालेलं आहे. खरं काय? खरं काय? संसार कराय नाही. मग काय? लटिका व्यवहार सर्व संसार अनवाया येर झार हरिविना हरी खरा आहे संसार खोटा आहे हे मैनावती राणीला कळलेलं आहे. कशामुळं? गुरु केला म्हणून कळलं. तुम्हाला कळतंय का? आता नाही कळणार. का नाही कळणार? गुरुच नाही. गुरु नाही ती आंधळ. गुरु नाही ती दोन्ही डोळ्यांनी दिसून तरी काय फायदा? आंधळच ती. खरं दिसतच नाही, सगळं खोटच दिसत आहे. तुम्हाला सूर्य कुणीकडून उगवतो? तुमच्या गावाला पूर्वेकडून. मावळतो कुठं? पश्चिमेकडे. खरं काय हे? खरं का? तुम्हाला दिसतंय ते खोट आहे. सूर्य उगवत बी नाही मावळत बी नाही, हे खरं आहे. पण खरं कुठं दिसत? खोटच दिसत. तुमची बायको तुम्हाला दिसते ती का दिसत नाही? ती तुम्ही म्हणता दिसते ती खोटी आहे. कसं काय? सांगत. आमच्या जोडीदाराची बायको मिळेल त्या दिवशी आम्ही गेलो भेटायला, तर छातीवर पडून रडत होता. मी म्हणलं अरे बाबा पाहुणा आल्यात सगळं आंघोळ घालायची हो बाजूला. नाही नाही महाराज मी सोडू शकत नाही. म्हणलं आता धरून कोर बसणार आहे. धरून कोण? चल 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 हो बाजूला. ती काय व्हाय ना 3 जणांनी वडीत नेला त्याला बाजूला. तवा घातली वहिनीला आंघोळ, तिरडी बांधीन. पाऊस आला तेवढ्यातले. पाऊस आला तर मी पोरांना म्हणलं पोरा हो ही उचला वहिनीला बंगल्यात घ्या जरा गटकीवर भिजणार नाही. म्हणजे ती पोरं तिरडी उचलली बंगल्यात चालली होती घेऊन. तर हाच आडवा आला. कोण? नवरा. पळू पळूच आला. इकडं कुठे चालवलं? म्हणलं महाराज म्हणले घरात घ्या. त्याचं डोकं गेलंय कामातून. म्हणला त्याचं बिनासलंय ती पार पहिल्यापासून टाळ वाजू वाजू पार येड झाले. म्हणलं ती त्याला काही कळत नाही. ती काय बोलत ती कुणाला कळत नाही आणि कोण काय बोलतय ती त्याला कळत नाही. त्याचा कुठं ऐकता? म्हणला मड कुठं घरात असतं का? म्हणला लागल ना ती आम्हाला. मी म्हणलं का राजा तुझी बायको आहे ना ती? नाही म्हणला बायको पाठच गेली. म्हणला हे मड आहे. मग मड्याला बायको म्हणत होता का नाही आयुष्यभर? मग दिसते ती बायको खरी का? खरी मारा काय गेली? अरे दिसते ती खोटी आहे. खरी आत आत पाठ निघून गेली ती. पाठ निघून गेली ती बायको का राहिली ती बायको? खरं सांगा. अरे लका डोक्याचं कॅच गेलं रे तुमचा विचार करू करू. अरे नीट विचार करा. माझं बी गेलं कॅच पण मी नीट विचार केला. हा मी चांगला विचार मुळे कॅच गेलं. तुमचं कशीला विचाराने कॅच गेलं. खरं काय? दिसते ती बायको खरी का आत आहे ती खरी? आत आहे ती खरी पण वाटते का खरी? बाहेरचीच खरी वाटते. बरोबर. म्हणून मी सांगितलं डोळ्यांनी दिसतंय ती सगळं खोटं आहे आणि जे दिसत नाही ते खरं आहे. पण ते दिसतंय कुठं आपल्याला? तिसरा डोळा नसल्यामुळं. आणि मैनावतीने केला गुरु. तिला आला तिसरा डोळा. डोळा तिसरा आल्याच्या नंतर माडीवर उभी होती आणि राजाला खाली 200 बायका आंघोळा घालत होत्या. किती बायका त्याला? गोपीचंद राजाला बायका किती? आपण एका काळ्या कुट बायकोच्या कडनी पिंगा घालू 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 कंबारट गेलं ना मान कुठं गेलं. त्याला बायका किती? 200. तेव्हा मैनावतीला 200 म्हणायला काय हरकत आहे आपल्याला? का आपल्याला पोसायचे का त्यांना? तू कालीच होता बिचारा खायला. आपल्याला काय करायचं? होत्या 200 तर 200 पण रूपवान बायका त्याच्या. आणि मैनावतीने माडीहून खाली पाहिलं. एवढ्या बाया सगळ्या गोळका घालून आंघोळ घालत्यात राजाला. आणि हे मैनावतीने पाहिलं. मैनावतीच्या डोळ्यात पाणी आलं की एवढाच देखणा याचा बाप होता पण काळाने ओढून नेला. काळाने काय केलं? त्याला ओढून नेला.
एवढाच देखणा, एवढाच रुबाबदार, या माझ्या लेकाला सुद्धा एक दिवस काळ वडून नेणार, आणि त्याचं जर हित माणसाच्या जन्मात झालं नाही तर 84 लक्ष योनी कुत्र्या मांजराच्या जन्मात त्याला जावं लागणार. हे त्यावेळेस विचार केला मैनावतीने, डोळ्यातून खळकन थेंब पडला, राजाच्या पाठीवर पडला खाली. राजा म्हणला पाऊस तर काय ढगत काय दिसना, आणि गरम थेंब कुडून पडला म्हणून वर बघितलं तर आईच्या डोळ्यातून पाणी पाहिलं. पळू पळूच राजा वरती गेला, म्हणला बोल आई, तुला जर कुणी हाताने दुखावलं असेल तर हात काढून टाकील, कुणी डोळ्यानं दुखावलं असेल तर डोळा काढून टाकील, जर कोणत्या बायकोने दुखावलं असेल तर बायकोचं शिरछेद करील. काय तुला दुःख झालं तुझ्या डोळ्यातून पाणी? म्हणले मला सगळं सुख आहे, मी गोपीचंदाची आई आहे, मला सगळं सुख समाधान आहे, पण एक दुःख वाटतं. राजा म्हणले काय? तू जर गुरु केला नाही ना तर तुझा हा जन्म अख्खा वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं बस फक्त गुरु करायचा? म्हणले हो, गुरु जर केला ना तरच त्याच्या याही जन्माचं हित आहे आणि अनंत जन्माचं सुद्धा हित आहे, म्हणून तू गुरु कर. राजा म्हणला चालतंय आई, तू सांगशील ते गुरु करेल. म्हणले आपल्या राज्यामध्ये जालिंदरनाथ आलेले आहेत, तोच मी बी गुरु केलाय आणि तू बी तोच कर. पण बायका बरेच फितावला बायकांनी त्याला, आणि जालिंदरालाच पुरून टाकला लिदीत. कुणाला? गुरुला. लिदीत पुरला गोपीचंदानी. मग पुढं त्याला कळली चूक, पुढं मग काढलं बाहेर, गुरु केला आणि मग जोग घेतला. काय केला? गोपीचंदानी जोग घेणं म्हणजे काय? जोग घेणं म्हणजे संन्यास घेणं म्हणजे काय? पळून जाणं नव्हे. तुम्ही म्हणता त्याला बाबा बरोबर जावं लागेल आपल्याला, माया बरोबर नको. कशाला? मीच आपला एक भाकर कशी तरी खातोय बरं, माया बरोबर कशाला? संसारात राहा. सोनी संसारी जीवे वे मुकरी, सोनी संसारी सोनी संसारी जीवे वे मुकरी, 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 सोनी संसारी जीवे वे मुकरी. वेद शास्त्र भारी माया सदा, 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 वेद शास्त्र भारी माया सदा. हरि मुखे बना, 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 हरि मुखे बना. शेवटी गोपीचंद राजानं आईचं पाय धरलं. आई तू हीच सांगितलं पण मला कळलं नाही, गुरुलाच पुरून टाकला. आता मला गुरु करायचा आहे. गुरु केले, सद्गुरु केले. तिसरा डोळा आला, हा संसार आसार वाटायला लागला, आणि हा संसार आसार वाटणंच गरजेचं आहे. आणि हे हित ज्या मातेनं साधलं ती आई लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचा हित वर्णन ऐसी कळवळती जाती, 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 ऐसी कळवळती जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळती जाती करीला भाविन प्रीती, कळवळती
मला शोभती. कोणत्या मातेची? कुणाची आई? गोपीचंद्राजाची आई मैनावती. जिनं गुरु केला होता तिला हित कळलं आणि लेकराचं बी हित सांगितलं. आता जिने गुरुच नाही केला आणि तिला काही हित नाही कळलं, त्या आईची उपमा थोडे संताला बसणार. आलं ध्यानामध्ये तुमच्या? कोणती आई? जिने गुरु केलाय ती आई. तिसरा डोळा जिला मिळालाय ती आई. आणि तिला उपमा, संताला उपमा कुणाची? ती आईची उपमा. मग त्या आईला म्हणायचं, आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार फिटणार 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 नाही. 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 आई तुझ्या मूर्ती वाणी आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार फिटणार नाही. हो, कोणती आई? आई कळली का? आया हो. गळ्यात माळे, सद्गुरूचा तिसरा डोळा, तीच लेकराचं हित करू शकते आणि तीच लेकराविषयी कळवळणार. तुम्हाला काय येणार कळवळा? ज्याला नाही माळ, ज्याला नाही गुरु, नाही तिसरा डोळा, कस काय येणार कळवळा? आणि तुम्हाला आला तरी कळवळा उपयोगीचा असणार आहे का? त्यो तुम्हाला कसला कळवळा? माझ्या लेकराला 2 एकर घेऊन ठेवते, कशाला ठेवून? ती घेऊन फुकटचा मिळाव त्या पेईन दारू. काय कमवायचं, काय कमवू नका, संस्कार कमवा. ह्या लेकरांना संस्कार द्या. पैशाची गरज नाही, हे पैसे कमावते आणि ते आपल्या पद्धतीने. कोण उपाशी मेला तवा ही मारते. गरज आहे संस्काराची. आणि संस्कार जर नसेल ना, जमणार नाही, जमणारच नाही. एका आईनं बाप गेल्या पोराला लहानाचं मोठं केलं आणि मोठं केलं लहानाचं, तर पुढं पोरग शाळेत जायला लागलं. तर पहिल्या दिवशी पेन्सिल चोरून आणली त्याने. काय केलं? पेन्सिल चोरून आणली. आईला म्हणली, आई हो पेन्सिल आणली. आई म्हणली, बरं झालं बाळा, आपलं 5 पैसे वाचलं, ठेवू. दुसऱ्या दिवशी पोरानं पेन चोरून आणला. आई म्हणली, बरं झालं बाबा, आपलं 5 रुपये वाचलं, ठेवू. तिसऱ्या दिवशी पोराने पुस्तक चोरून आणलं. ही आई गधडी, कळना वळाईला काही. म्हणली, बरं झालं पुस्तक चोरून आणलं, ठेवू. तिसऱ्या दिवशी दप्तर चोरून आणलं त्याने. चौथ्या दिवशी मास्तराचं पाकिटच आणलं पोराने. आई म्हणली, बरं झालं बाबा आणलं, ठेव ठेव ठेव. असं करता करता पोरग मोठं झालं आणि मोठा दरोडेखोर झालं. त्याला वाटलं चोरी चांगलीच असते. दरोडेखोर झालं, बँकेवर दरोडा टाकला आणि त्या दरोड्यात मॅनेजरचा खून झाला त्याच्या हातून. त्याला फाशीची शिक्षा झाली. काय झालं? फाशीची शिक्षा. शेवटच्या दिवशी विचारलं, तुमची काय इच्छा आहे? इच्छा काय शेवटची? तो म्हणला, काय नाही, आईला बघायची एकदा. आईला आणलं गेलं. आई समोर उभी राहिली. तिच्या डोळ्यातून खळखळ खळखळ धारा लागल्या.
म्हणली बाळा काय इच्छा आहे तुझी? काय नाही म्हणली आई, तुझ्या कानात एक गोष्ट सांगायची. इकडे आई जवळ आली आणि पोराकडे कान केला. पोरानं तो कान दातात धरला आणि तोडूनच काढला. म्हणला तुझ्या जाग्यावर जर दुसरी कुणी असती ना कैदाशिनी मी त्याला जिवंत मारली असती. म्हणली बाळा असं काय बोलतो? म्हणले हो, पेन्सिल चोरली त्यावेळेस तू जर मला एक दिवस उपाशी ठेवला असता, चांगला सटकावला असता, तर मी पेन चोरला नसता. पण तू म्हणली ठेव, चांगलं आहे म्हणून मी दरोडेखोर झालो असं करता करता, आणि मला फाशी होण्याच्या मागे तू आहेस कारणीभूत. तू जर मला शिक्षा केली असती तर मी चोर झालो नसतो, पण तू मला शिक्षा केली नाही. मग आई कशी पाहिजे? चोरटी? राहिलाच कळाला काही, पांढरक्यात झालं तरी काळ करी ती. अरे वादिनी, तुझी अक्कल गेली का? अजून ब्युटी पार्लरला जाते आई. पोरगी लग्नाला आली आता तरी गाड घरात. मग आता पोरगी काय करीन? हिने ब्युटी पार्लर गाठलंय, तिने ब्युटी पार्लर वाल्याचाच नवरा पळावला. कशाच आलंय? आया हो, तिसरा डोळा घ्या रे, सद्गुरु करा. पोटात ज्याला ठेवलं ना त्याचं हित कशात ते ओळखा. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवला ना, वागावला ना, मग त्याचं हित कशात ते समजायला नको आपल्याला? पाहिजे का नाही? समजायला पाहिजे. जर नाही समजलं तर मग त्या लेकराचं अनहित झाल्याशिवाय राहणार नाही. आता ही लेकरं माझ्याजवळ बघा आणून टाकल्या. आया म्हणतात बाबा चांगलं वळण लावा. अगं म्हणलं आधी तुला लागू दे, मग ह्यांना लावी तुम्ही. तू चिंता करू नको. पण तू मिसरीला आहे ती, आता तुझी पोरगी कशी सुधरण सांग बरं. मी बरीतले लोक ह्या पोरांच्या आया सगळ्या माळकरी करून टाकल्या. मी खवाळतो तिथं आलं की त्यांना बाबा लय गदाळे. अरे गदाळच पाहिजे ना, लय प्रेमाने ऐकत आहे ना काय? प्रेमाने ऐकतच नाही हो कुणी. आता तुम्हाला मी इतकं 2 तास झालं गामागुम झालोय मी. मा नरड दुखायला लागला आरडून. तुम्ही घालता का माळा तशा? चिमटीत पकडल्याशिवाय? हा, चिमटीत पकडला ना मग माळ घालणार, तसं नाही घालणार. अशी तर आहे. तर सोप्या सोप्या पद्धतीने संस्कार आपल्यावर लावून घ्या बाबा हो, म्हणजे पोरं आपोआप आपल्या मागं चलतील. तशी चालणार नाहीत. आणि पोटात जिला ठेवलं ना ज्या लेकराला, त्याचं सर्वस्व तुम्ही जाणलं पाहिजे. अभंगाचं 3रं कोटी भारवा कोटी भारवा कोटी भारवा कोटी या जागेवर जे उभा आहे ना इथं, माझ्या आईमुळे. माझी आई लहानपणी मला पोथीला नेऊन बसवायची. मला लय कटाळा यायचा बरं का, जरा टुकार होतो मी, पण म्हातारीच्या बेने जायचो. नाही गेले की तर चोपायची धरून मला.
घंटा वाजवायलाच पुढं मला आवड लागली, ती घंटा वाजवायलाच पोथीचा मी असायचो. आणि मग पोथी ऐकत ऐकत हे संस्कार लागलं. ती आई मला दररोज पोथीला घेऊन जायची, बसवायची आणि बाहेर येऊन बसायची. आता ती दिवसभर लय दमायची, तिला 7 पोरं होती. किती? मी 7वं, म्हणून माझं नाव ठेवलं राजाराम. आणि झालोय गोकुळाष्टमीला, अशी तर आहे ती. झाला गोकुळाष्टमीला 7वा म्हणून राजाराम. कळलं आता तुम्हाला? असं आहे ती लपड. आमच्या दोन्हीच्या याच्यात गुतलंय का, दोन्ही पाबारीच्या याच्यात कोळप गुतलं आमचं, अशी तर आहे ती. पण आईने काय केलं, ती पोथीला नेऊन बसवायची मला. आणि मग तो अभ्यास झाला म्हणून आज तुमच्या पुढं बोलायचं. आज आई आहे अजून माझी. हो, मी नाही महाराज झाली, पण मी महाराजाची आई आहे ना. आलं तुमच्या लक्षात आता? असं आहे, ती आई माझी आहे अजून. पण ती आईचं श्रेय आहे. कुणाचं श्रेय आहे? आईच आहे. म्हणून आई तुझी असी मी गाईन रोज गाणी, जेव्हा तुझ्या दुधाने गेली बिजून वाणी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. स्वर्गापेक्षा सुंदर आई आहे, स्वर्गापेक्षा. पण कसली आई? मिस्त्री लावणार ना, सांगून ठेवतो मी आताच. त्या आईला मी आई मानितच नाही, ती शत्रू आहे पोराचा. आई कोणती? जिने 3रा डोळा घेतला, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, पंढरीची वारी केली, ती आई. आणि अशी आई या कुटुंबातली गेल्यामुळे या कुटुंबाला दुःख झालेलं आहे. आणि तुम्ही सर्वजण त्या दुःखात सहभागी होण्यासाठी आला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पै पाहुण्यांचं या भोसले कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आलं ध्यानामध्ये? पण आई कशी पाहिजे? आणि तुकोबराया तीच आई बरं का. ही उपमा आहे खरी. संताला उपमा कोणत्या आईची द्यायची? कोणत्या बी आईची कशी देता येईल ना? जी आई स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागी आहे, जी आई स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागी आहे, ती पहिली आई. जिची समबुद्धी झाली ती आई. पुढं जी स्वतंत्र झाली ती आई. जिवंतपणे जिने मोक्ष मिळवला ती आई आपल्या लेकराचं हित करू शकते. त्या आईला कुणाची उपमा देता येते? किंवा संतांना. कारण संत असे आहेत जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, जे स्वतंत्र आहेत, जे समबुद्धी आहे. वा 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 वा, ध्यानात ठेवलं बरं का. समबुद्धी आहे अशा आईची, अशी आई पाहिजे. संत तसे आहेत. मग संताची उपमा कोणत्या आईला द्यायची? अशा आईला द्यायची. आलं लक्षामध्ये? पण संत भेटणं कठीण आहे आणि अशी आई बी भेटणं कठीण आहे. ती तशी आई आपली व्हावी आणि संत आपल्या जीवनात यावेत. म्हणून एकदा सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमा हरे जय जय